नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वनाथ तंबाके सर. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीतील इंग्रजी विषयातील युनिट 2.4 ॲन एपिटोम ऑफ करेज या पाठाचे मराठी भाषांतर, त्यातील कठीण शब्दांचे शब्दार्थ आणि स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आता पाठाकडे वळूयात. ॲन एपिटोम ऑफ करेज, धैर्याचा महामेरू किंवा धैर्याचे मूर्तिमंत रूप. We often tend to hide behind our weaknesses, disabilities, handicaps, or mourn over them our whole life through. इथं मोर्न या शब्दाचा अर्थ टू फील सॅड म्हणजेच शोक करणे किंवा कुढत बसणे. याचा मराठीत अर्थ बघूयात. अनेकदा आपण आपल्या कमतरता, आपले दुबळेपणा, अपंगत्व यांच्या पडद्याआड स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत असतो किंवा आयुष्यभर त्यांचा विचार करून कुढत बसतो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट्स ऑफ धिस सेंचुरी, डिड नॉट डू सो. In spite of suffering from a very rare and dreaded disease, Dr. Hawking continued his research undaunted. His exemplary courage should inspire us to do over our best even under trying circumstances. डॉक्टर स्टीफन हॉकिंग या शतकातील महान शास्त्रज्ञांपैकी एक. त्यांनी मात्र तसं काही केलं नाही. एका अतिदुर्मिळ व महाभयंकर असाध्य अशा आजाराला तोंड देत त्यांनी आपले संशोधनाचे कार्य अविरतपणे चालू ठेवले. त्यांच्या या अतुलनीय धैर्यातून आपण कसोटीच्या प्रसंगालाही कसे उत्तम प्रकारे सामोरे जायचे याची प्रेरणा या डॉक्टर स्टीफन हॉकिंगकडून घेतली पाहिजे. Exactly 300 years after the death of greatest scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. जगातील सर्वात महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर अगदी 300 वर्षांनी 8 जानेवारी 1942 साली ऑक्सफर्ड येथे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. Little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of the century. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. More importantly, none could predict that he would be the very epitome of courage. इथे एपिटोम या शब्दाचा अर्थ अ ब्रीफ ॲब्स्ट्रॅक्ट, अ व्हेरी फाईन एक्झाम्पल ऑफ समथिंग म्हणजेच आदर्श नमुना. डॉक्टर स्टीफन हॉकिंगच्या पालकांना त्यावेळी जराही कल्पना नव्हती की त्यांचा हा लहान मुलगा पुढे जाऊन शतकातील सर्वात थोर शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून ओळखला जाणार आहे आणि त्यांच्या बुद्धीच्या तेजाने आसमंत उजळून निघणार आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तो धैर्याचा महामेरू म्हणून नावाजला जाणार आहे याचा कोणालाही अंदाज नव्हता, अगदी त्यांच्या पालकांना सुद्धा. Courage is a wonderful thing. It is that quality which makes people not lose heart when faced with great calamity. धैर्य म्हणजे ही एक विलक्षण बाब आहे. हा गुण अंगी असेल तर मनुष्य महाभयंकर संकटांना सुद्धा अगदी सहज सामोरं जाऊ शकतो. या भागात कलॅमिटी म्हणजेच संकट. इट वुड नॉट बी अन एक्झॅजरेशन टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग, अ लिव्हिंग लिजेंड ऑफ कॉस्मोलॉजी, is the very personification of courage and hope. Except his mind, his whole body is bound to a wheelchair thanks to a cruel quirk of fate. Yet he is one of the greatest scientists of this century. या भागामध्ये एक्झॅजरेशन म्हणजे अतिशयोक्ती, कॉस्मोलॉजी म्हणजे विश्वनिर्मितीचा अभ्यास, पर्सॉनिफिकेशन म्हणजे मूर्तिमंत रूप म्हणजेच उत्कृष्ट नमुना आणि क्वर्क ऑफ फेट म्हणजेच दैवाचे अनपेक्षित वळण. डॉक्टर स्टीफन हॉकिंग विश्वनिर्मिती शास्त्रातील म्हणजेच कॉस्मोलॉजीतील एक आख्यायिका आणि धैर्य व आशावाद यांचे मूर्तिमंत रूप आहेत असे म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. नियतीच्या खेळाचे फासे उलटे पडल्यामुळे एक बुद्धिमत्ता सोडली म्हणजेच मेंदू सोडला तर त्यांचे बाकी सर्व शरीर व्हीलचेअरला जखडलेले होते. असे असूनसुद्धा ते या शतकातील सर्वात महान शास्त्रज्ञांपैकी एक होऊन गेले. An average child, Stephen grew up to be a normal teenager, full of mischief and lots of love for music and mathematics. Even though his father wanted him to study medicine, he was bent on studying mathematics.
The University of Oxford at that time did not have a course of in mathematics, so he opted to study physics instead. स्टीफन एखाद्या सर्वसाधारण मुलांप्रमाणेच भरपूर खोड्या करणारा, गणितावर आणि संगीतावर मनसोक्त प्रेम करणारा असा एक किशोरवयीन मुलगा होता. त्याने वैद्यकीय शिक्षण घ्यावे असे त्याच्या वडिलांना वाटत होते, पण स्टीफनला मात्र गणिताकडे खूप कल होता. मात्र त्याने त्यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये गणिताचा अभ्यासक्रम नसल्यामुळं त्याने भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचा ठरवला. At the age of 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. स्टीफन हॉकिंग जेव्हा 17 वर्षाचे झाले तेव्हा त्यांना आपल्या हालचालीवर जडत्व, बोजडपणा जाणवू लागला आणि 1-2 वेळा तर ते अकारणच तोल जाऊन खाली पडले. This situation perplexed him and he went to see his family doctor, who diagnosed him as suffering from an extremely rare disease ALS or LOU, Gehrig's disease, that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the body. या घटनेमुळे ते पार चक्रावून गेले. त्यांनी फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्यायचा ठरवला. तेव्हा निदान झाले की त्यांना एका अतिदुर्मिळ अशा आजाराने ग्रासलेले आहे. ALS किंवा LOU, घेरीज डिसीज नावाच्या या आजारात मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि अखेरीस शरीरातील सर्व स्नायू कमकुवत म्हणजेच शिथिल होतात. स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. ही रिकलेक्ट्स दॅट हिज हँडरायटिंग वूड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ फ्रेंचिंग. नॉर वॉज ही इन्क्लाइंड टुवर्ड्स स्पोर्ट्स. नेव्हरलेस दिस डिसीज कम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. स्टीफन हॉकिंग म्हणतात की लहानपणीही त्यांच्या स्नायूचा समन्वय काही फारसा चांगला नव्हता. त्यांचे शिक्षकही त्यांच्या हस्ताक्षरामुळे त्रस्त व्हायचे अशी आठवण स्टीफन वारंवार सांगतात. तसेच त्यांना खेळामध्येही खूपशी आवड किंवा रुची नव्हती. असे असले तरी आजाराची बातमी त्यांना हादरवून टाकणारी होती. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन धिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. द प्रिग्नॉसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड that they could not do much. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to a Jenny Wild. या भूतलावर म्हणजेच या जगात ते किती काळ राहणार होते याची काहीच शाश्वती सांगता येत नव्हती. रोगाचे पूर्वनिदान खूप वाईट होते आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फार काही करता येण्यासारखे नव्हते. तरीसुद्धा खचून न जाता स्टीफनने आपले संशोधन चालूच ठेवायचे ठरवलं आणि जेन वाइल्ड यांच्याशी त्यांचा विवाह झाला. हॉकिंग सेज दॅट आयरनिक ॲज इट मे साऊंड, इट इज ॲट धिस डिस्मल स्टेज ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. This, he says, was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. तुम्हाला ऐकायला उपरोधक वाटेल, पण हॉकिंग म्हणतात की त्यांचा उद्वेगजनक परिस्थितीमध्ये सुद्धा ते जीवनाचा सर्वाधिक आनंद घेऊ लागले होते. त्यांचे कारण त्यांनी या क्षणापुरते जगा याला सुरुवात केलेली होती. म्हणजेच या काळापुरतं जगायला त्यांनी सुरुवात केली होती आणि डॉक्टरकीचे संशोधनसुद्धा त्यांनी नव्या जोमाने सुरू केले होते. इन द मीन वाईल द डिसीज वर्कड इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. ही बिगॅन स्टडिंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स to get his PhD. By this time, he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. या दरम्यानच्या काळात आजाराने हळूहळू स्टीफनच्या संपूर्ण शरीराचा ताबा घेतला आणि त्यांना बऱ्यापैकी अपंगत्व आले. PhDसाठी त्यांनी एक कृष्णविवर म्हणजेच ब्लॅक होल्स या संकल्पनेचा अभ्यास करायला सुरुवात केली. आता ते व्हीलचेअरच्या मदतीने वावरू लागले. त्यांचे हाताचे आणि वाणीवरचे नियंत्रणही झपाट्याने कमी होऊ लागले होते. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. ही मेड मेनी एपोक मेकिंग स्टेटमेंट्स दॅट शुक एस्टॅब्लिश्ड थेरीज. सायंटिस्ट्स बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगॅन विथ अ बिग बँग. टू एक्सप्लेन दिस कॉन्सेप्ट बेटर, स्टेफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाई अल्जेब्रा. ब्लॅक होल म्हणजेच कृष्णविवराच्या अभ्यासाने त्यांच्या कल्पनाशक्तीला नवकल्पनांचे धुमारे फुटले. त्यांनी केलेल्या अनेक युगप्रवर्तक विधानांनी
आधी सिद्ध झालेल्या सिद्धांतांना हादरवून टाकले. शास्त्रज्ञांच्या मते या विश्वाची निर्मिती, या विश्वाची सुरुवात एक प्रचंड विस्फोटाने म्हणजेच बिग बँग थेअरीने झालेली आहे. ही कल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी स्टीफनने लाय अल्जेब्राचा शोध लावला. Though confined to a wheelchair with no control over his body save a finger and with a computer to help him express his thoughts, Dr. Hawking is an authority on profound subject of science. Numerous honorary doctorates and awards have been bestowed on him. He is a fellow of the Royal Society. शरीरावरचे नियंत्रण गेल्यामुळे ते व्हीलचेअरला जखडले गेले असले तरी संगणकाच्या मदतीने ते त्यांचा विचार व्यवस्थित मांडू शकत. डॉक्टर हॉकिन विज्ञानातील गहन अशा विषयांमध्ये अधिकारी व्यक्ती आहेत. असंख्य मानद डॉक्टरेट पदव्या आणि पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आले आहेत. द रॉयल सोसायटीचे ते फेलो आहेत अँड अ मेंबर ऑफ US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स, आणि त्याचबरोबर US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे ते सदस्य सुद्धा आहेत. In spite of being considered Einstein's equal in intelligence, Dr. Hawking is a very humble man, a simple, down-to-earth man. बुद्धिमत्तेच्या बाबतीत आइन्स्टाईनच्या तुलनेचे समजले जात असून सुद्धा डॉक्टर हॉकिन अतिशय विनयशील आहेत. He has authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. His writing is full of wit and humor. His style is so lucid that non-scientists can also understand him. His book, A Brief History of Time, is one of the best-selling books of our times. साध्या व विनम्र अशा या माणसाने आपल्या अफाट कल्पना सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत अनेक पुस्तकांच्या रूपात मांडल्या आहेत. त्यांचे लिखाण अतिशय विनोदी आणि मार्मिक असते. त्यांच्या सुबोध लेखन शैलीमुळेच शास्त्रज्ञ किंवा विज्ञानातील तंत्रज्ञ नसलेल्या लोकांनाही ते सहजासहजी समजते. काळाचा संक्षिप्त इतिहास म्हणजेच अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे त्यांचे पुस्तक त्या काळातल्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांपैकी एक आहे. ऑन बीइंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, डॉक्टर हॉकिन, द क्विंटेसन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप, सेज, नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. I try and lead as normal a life as possible and not think about my condition or regret the things it prevents me from doing, which are not many. जेव्हा स्टीफन हॉकिन्सना ALS सारखा महाभयंकर आजार आपल्याला जडला आहे याविषयी विचारला तर ते आशावाद आणि सकारात्मकतेचे उत्कृष्ट उदाहरण असणारे डॉक्टर हॉकिन म्हणतात, इतरांपेक्षा फार वेगळे काही वाटत नाही. शक्य होईल तितके सामान्य आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करतो आणि माझ्या या शारीरिक स्थितीबद्दल फार विचार करत नाही किंवा त्यामुळे मला ज्या काही थोड्याशा गोष्टी करता येत नाहीत त्याबद्दल खेदसुद्धा करत नाही. डॉक्टर स्टीफन हॉकिंग firmly believes that in the next millennium science will discover the core secret of the universe, its origin, its history and maybe even predict its ultimate demise. या पुढील हजारेक वर्षात विज्ञानाला विश्वाची मूळ रहस्य उलगडता येतील. विश्वाचा प्रारंभ, त्याचा इतिहास आणि कदाचित विश्वाचा अंतिम नाश कधी होणार याचेही भाकीत वर्तवता येईल असे डॉक्टर हॉकिन्स ठामपणे सांगतात. Like Dr. Hawking, there are many people who display exemplary courage in their lives. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to do their best. डॉक्टर हॉकिनप्रमाणेच असंख्य असे लोक आहेत की जे आपल्या आयुष्यात अनुकरणीय म्हणजेच आदर्श असे धैर्य प्रदर्शित करत असतात. आपल्या अपंगत्वावर मात करीत अलौकिक कार्य करणाऱ्या अशा सर्व हिम्मतवान व्यक्तींना शतशः प्रणाम.